सातारा बसस्थानकाबाहेरील रिक्षावाल्यांच्या दादागिरीला अभय कोणाचे? शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांचा सवाल। सातारा बसस्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा चालकांच्या दादागिरीला कंटाळून आज शिवसेनेच्या उभाटा गटाने सातारा बसस्थानकाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले। दरम्यान यावेळी उभाटा गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी जिल्हा प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केले असून या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा चालकांकडून येणाऱ्या प्रवाशांकडून मनमानीने आणि दादागिरी करून जास्तीचे भाड्याचे पैसे घेतले जात असल्याचा आरोप केला असून या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना देखील या रिक्षा चालकांकडून हप्ते चालू असल्याचा गंभीर आरोप सचिन मोहिते यांनी यावेळी केलाय। हा आरोप करतेवेळी मोहिते यांनी सांगितले की पुण्यावरून जर साताऱ्याला यायचे झाले तर 150 रुपये तिकीट असून महामंडळाचे या ठिकाणी साताऱ्यात आल्यानंतर प्रवाशांना एसटी स्टँडवरून राजवाड्याला जाण्यासाठी 150 रुपये आकारले जातात। यामुळे पुण्यापेक्षा साताऱ्यातील शहरातला प्रवास महागल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होत असल्याचे मोहिते यांचे म्हणणे असून यावेळी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून या मुजोरा रिक्षा चालकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे। पुण्यासारख्या ठिकाणावरनं साताऱ्यात यायला एखाद्या पॅसेंजरला 100 ते 150 रुपये खर्च येतो। महिलांना तर अर्धच तिकीट आहे। पण तेच एसटी स्टँडला उतरल्यानंतर शाहूपुरीसारख्या ठिकाणी, राजवाड्यासारख्या ठिकाणी, समर्थ मंदिरसारख्या ठिकाणी जायचं झालं तर हे काही मगरूर रिक्षावाले 200 घेत आहेत, 250 घेत आहेत, कुणाचं बंधन नाही। कुठेही आडवी तिडवी कशाही रिक्षा लागल्या जातात रोज इथं। मध्यंतरी ट्रॅफिकचे API यांनी काय केलं, हे बॅरिकेड्स लावले कशासाठी, तर ट्रॅफिक सुरळीत हो। पण त्याचा परिणाम उलटा झाला। त्या आपला जो सबवे आहे त्या ठिकाणी बस बसते का, त्याच्या पुढच्या बाजूला टर्निंगला बस बसते का, लोकांच्या अंगावर गाड्या जातात। जी शाळा कॉलेजची मुलं जी रस्त्याने चालत येतात त्यांच्यावरती काय, त्यांचा उद्या अपघात झाला तर ही जबाबदारी घेणार आहेत का अधिकारी? कुणी अपघाताची जबाबदारी घेत नाही। त्याच फक्त कारणं शोधली जातात आणि संबंधिताला जबाबदार धरलं जातं। पण ह्या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे। इथल्या रिक्षावाल्यांना अजिबात सेन्स नाही। स्टँडवर उतरल्यावर अक्षरशः गडबाजी झाली आहे, ग्रुपिंग केलं जाते, दादागिरी दत्तिंग केली जाते। ठराविक लोकांना महत्वाची मोठी भाडी दिली जातात। कॉमन रिक्षावाला जो प्रामाणिक धंदा करतो ना त्याला रितसर धंदा करून दिला जात नाही। आणि ह्यांनी काय सांगायचं, नाही तुम्ही आंदोलन मागे घ्या। अरे कशाला आंदोलन मागे घ्या, जेलमध्ये घाला ना आम्हाला, ठेवा आम्हाला आतमध्ये, म्हणजे तुमचं समाधान होईल। मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही काय येतो, या रिक्षावाल्यांचे रितसर हप्ते आहेत त्यांना आणि त्याच्यामुळे यांना काढलं जात नाही। आम्ही 4-5 वेळा यांना सांगून सुद्धा हे लोक याच्यावर कारवाई करत नाही। कारवाई झाली तरच आम्ही इथनं हटणार, नाहीतर आम्ही इथनं उठत नाही। त्यांना काय कारवाई करायची ती करू दे।